मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन निमंत्रणं देण्यात येत आहेत। मनसे नेते संदीप देशपांडेंसह कार्यकर्त्यांकडून पत्रकं वाटली जात आहेत। 5 जुलैला हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा असून या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं सर्वसामान्य जनतेला देखील आवाहन केलं जात आहे। मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक देण्यात आली आहे, तर मराठीसाठी लोकल ट्रेन्समध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन केलं जात आहे। संदीप देशपांडेंनी लोकलमध्ये जाऊन प्रवाशांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। मला तर वाटतं हा मोर्चा निघतोय हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती केली जाते त्याबद्दल एक लोकांच्या मनात राग आहे आणि तो राग हा लोकांनी 5 तारखेला येऊन व्यक्त केला पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जनजागृतीसाठी की या 5 तारखेला मोर्चा आहे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही ट्रेनमधनं पण लोकांना हे सांगणार आहोत की 5 तारखेच्या मोर्चात त्यांनी सामील व्हा अशा पद्धतीचं आव्हान आम्ही सगळ्यांना करणार आहोत। तुम्हाला पॉम्पलेट मिळालंय, मोर्चात सहभागी होणार का? हो नक्कीच। हा पॉम्पलेट देण्यात आलाय, जाणार मोर्चात सहभागी होणार? हो होणार आणि मूळमध्ये आपली मराठी टिकली पाहिजे, कोणीतरी वाली असला पाहिजे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या एकत्रित मोर्चाच्या तयारीला आता वेग आलाय। मोर्चाचा मार्ग आणि मोर्चाची वेळ एकत्र ठरवण्यात येणार आहे। मराठीसाठी निघणाऱ्या या मोर्चासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे। राज ठाकरेंकडून मनसे नेते बाळा नंदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाईंवर नियोजनाची जबाबदारी आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाईंना जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या मोर्चासाठी राजकीय मुद्दे बाजूला ठेवून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय, तर हिंदी